Dear student, in the last lecture we have seen pyramid of energy. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी ऊर्जेचा असणारा जो काही मनोरा जो आहे तर त्या मनोऱ्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पिरॅमिड ऑफ एनर्जी इन ॲन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, जलीय ऊर्जा मनोरा जो आहे तर तो मनोरा त्या ठिकाणी पाहिला. याच्यानंतर पुढे पहा, यूज युअर ब्रेन पॉवर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. थोडंसं त्या ठिकाणी काय करायचं सांगितलं, डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं वापरायला सांगितले. पहा की व्हाय आर द नंबर्स ऑफ द टेरिटरी कन्झ्युमर्स दॅट इज अपेक्स कार्निवोरस ऑलवेज लेस दॅन दोज ऑफ द अदर कन्झ्युमर्स. पाहत की परिसंस्थेतील तृतीय असणारे जे काही भक्षक, उदाहरणार्थ त्या ठिकाणी वाघ असेल, सिंह असेल, यांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या इतर भक्षकाच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी कमी का असते याचा त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार तुम्ही त्या ठिकाणी करा. त्याच्यानंतर पहा पुढे, इन्स्टिट्यूट ॲट द वर्क, कार्यसंस्थांचे मध्ये काय दिलेले पहा. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट दिल्ली was established in 1980 and is involved mainly in research, training and arranging workshop and the seminars. पाहता या ठिकाणी द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी, इकॉलॉजी म्हणजे त्या ठिकाणी परिस्थितिकी, भारतीय परिस्थितिकी आणि पर्यावरण संस्था दिल्ली या संस्थेची असणारी काही स्थापना जी आहे तर ती स्थापना 1980 साली त्या ठिकाणी करण्यात आली. आता कशासाठी करण्यात आली तर रिसर्च, संशोधन, ट्रेनिंग, प्रशिक्षण आणि अरेंजिंग वर्कशॉप्स अँड सेमिनार्स म्हणजे त्या ठिकाणी प्रशिक्षण आणि परिसंवाद आयोजित करण्याचं प्रमुख कार्य या संस्थेमार्फत त्या ठिकाणी केलं जातं. धिस इन्स्टिट्यूट हॅज पब्लिश्ड द इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. आणि या संस्थेमार्फत काय केलेलं आहे त्या ठिकाणी इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा जो काही ग्रंथ जो आहे तर तो ग्रंथ त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले. व त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्याला जे पाहायचं आहे तर ते आहे बायोजिओ केमिकल सायकल. पहा आता बायो याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. बायो म्हणजे जैव, त्याच्यानंतर जीव म्हणजे भू, जमीन, आणि पुढे आपल्याला दिलेले केमिकल सायकल, रासायनिक चक्र. पहा काय सांगितले की दो एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम इज वन वे, द फ्लो ऑफ द न्यूट्रिएंट इज सायकलिक. मागच्या तासाला आपण पाहिलं की परिसंस्था जी आहे तर त्या परिसंस्थेमधील ऊर्जेचा प्रवाह कसा आहे तर त्या ठिकाणी एकेरी आहे, वन वे त्या ठिकाणी आहे. असं जरी असलं तर न्यूट्रिएंट्स, पोषक द्रव्ये जे आहे तर त्या पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र त्या ठिकाणी कसं सांगितलंय, सायकलिक म्हणजे चक्रीय त्या ठिकाणी असणार आहे. ऑल ऑर्गॅनिझम्स नीड्स एनर्जी फॉर देअर ग्रोथ. आपल्याला माहिती की सर्व सजीव जे आहे तर त्या सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्ये जे आहेत तर त्या विविध पोषक द्रव्यांची त्या ठिकाणी असणारी जी काही आवश्यकता जी आहे तर ती आवश्यकता त्या ठिकाणी असते. स्टडी द व्हेरियस कॉम्पोनंट्स इन द फिगर गिव्हन अलॉंग साइड अँड एक्सप्लेन द बायोजिओ केमिकल सायकल इन युअर ओन वर्ड. पाहता काय तर त्या शेजारी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीचं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यामधील विविध घटक जे आहेत तर त्या विविध घटकांचा अभ्यास करून आपल्याला जैव भू रासायनिक चक्र जे आहे तर ते स्वतःच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट करायचे. पाहता या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करायचा. पाहता काय सांगितले की सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन म्हणजे या ठिकाणी जलावरण दिलेलं आहे. जल आपल्याला कळते, पाणी त्या ठिकाणी आहे. पाहता म्हणजे जलावरण, वातावरण, आंतरक्रिया. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे की ॲटमॉस्फिअर, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन म्हणजे वातावरणामध्ये असणारे काही पर्यावरण याच्या ज्या काही आंतरक्रिया आणि या सर्वांचा असणारा जो काही संबंध जो आहे पहा कशाचा, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे जलावरण आणि वातावरण. पुढे काय सांगितलं आपल्याला, इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर. पाहता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता त्या ठिकाणी हायड्रोस्फिअर आपल्या लक्षात आलं. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअर
वातावरण. आणि तिसरा आपल्याला दिलेलं आहे लिथोस्फिअर. आता लिथोस्फिअर जो आहे तर तो शिलावरण. शिलावरण आपल्या लक्षात येतं, खडक जे आहे तर त्या खडकांच्या बाबतीमध्ये शब्द आहे शिलावरण. यांच्या जीवनावरणाशी होणारी जी काही आंतरक्रिया जी आहे तर ती आंतरक्रिया त्या ठिकाणी येते. म्हणजे जलावरण असेल, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी जी काही आंतरक्रिया जी आहे तर त्या आंतरक्रिया त्या ठिकाणी होत नाही. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेलं पहा, कन्व्हर्शन ऑफ लिथोस्फिअर इनटू रॉक सॉइल. जे काही शिलावरणाचे जे काही खडक जे आहेत तर त्या खडकांचं अनेक अशा प्रकारच्या आंतरक्रिया होऊन असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीमध्ये काय होता नसते, रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी होत नसते. व आकृती जी आहे तर ती आकृती झूम जर आपण केली तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की असणारे जे काही खडक जे आहेत तर त्या खडकांचं असणारे जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर कशामध्ये होताना दिसते, माती जी आहे तर त्या मातीमध्ये होतं. त्याच्यानंतर वातावरण जे आहे तर त्या वातावरणाचं असणारे जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाशी अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही इंटरॅक्शन्स जे आहेत, आंतरक्रिया ज्या आहेत तर त्या आंतरक्रिया त्या ठिकाणी होताना दिसतात. बरोबर. आणि म्हणून पुढे आपल्याला दिलेलं पहा, द सायकलिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टीम इज कॉल्ड द बायोजिओकेमिकल सायकल. आणि अशा पद्धतीनं पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्री स्वरूपातील असणारा हा जो काही प्रवाह जो आहे तर त्या प्रवाहालाच काय म्हटलेलं आहे, जैवभू रासायनिक चक्र असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पहा पुढे, न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स विदिन अन इकोसिस्टम. की सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे काही पोषक द्रव्य त्याच्यामध्ये कोणते सांगितलं आपल्याला, अबायोटिक म्हणजे अजैविक अशा प्रकारच्या घटकांकडून, बायोटिक म्हणजे जैविक घटकांकडं आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडं रूपांतरण जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. This cycle operates continuously through the medium of the biosphere formed by the lithosphere, atmosphere and the hydrosphere. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते, लिथोस्फिअर आपण पाहिले त्यालाच आपण त्या ठिकाणी शिलावरण म्हणताना दिसतो, ॲटमॉस्फिअर त्याला वातावरण म्हणताना दिसतं, हायड्रोस्फिअर ज्याला आपण त्या ठिकाणी जलावरण म्हणजे शिलावरण, वातावरण आणि जलावरण मिळून तयार झालेले जे काही जीवावरण जे आहे ज्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, लिथोस्फिअर त्या ठिकाणी म्हटलेले आहे. बरोबर. मग अशा प्रकारचं असणारे जे काही जीवावरण जे आहे तर यांच्या माध्यमातून हे जे काही चक्र जे आहे तर ते चक्र त्या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी चालेल. द सायकलिंग ऑफ द बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ द न्यूट्रिएंट्स इन दिस प्रोसेस इज ए कॉम्प्लेक्स प्रोसेस and depends upon the level of the energy transfer in the ecosystem. जी काही प्रक्रिया जी आहे तर या प्रक्रियेमध्ये जैविक त्याला म्हटलेले बायोलॉजिकल, त्याच्यानंतर जिओलॉजिकल म्हणजे त्या ठिकाणी भूस्तरीय अशा प्रकारच्या जमिनीच्या आतमध्ये चालणारा त्याला त्या ठिकाणी म्हटलेले भूस्तरीय, आणि केमिकल म्हणजे त्या ठिकाणी रासायनिक पोषद्रव्यांचं चक्रीभवन जे आहेत तर त्या ठिकाणी ते गुंतागुंतीचं असतं आणि ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळी ज्या आहेत तर त्या पातळीवर त्या ठिकाणी ते अवलंबून असतं. आता पुढे टाईप्स ऑफ जिओकेमिकल सायकल आपल्याला दिलेले, म्हणजे जैवभू रासायनिक चक्र जे आहे तर त्याचे प्रकार आपल्याला दिले. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी गॅसियस सायकल गॅसियस सायकल या ठिकाणी आपल्याला वायुचक्र त्या ठिकाणी दिले. आता वायुचक्रामध्ये काय होतं नसते, an accumulation of the main abiotic gaseous nutrients material is found in the earth atmosphere. वायुचक्र जे आहे तर त्या वायुचक्रामध्ये काय होतं नसते, मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्य जे आहे तर त्यांचं काय होतं नसतं, ॲक्युम्युलेशन म्हणजे संचयन जे आहे तर ते संचयन पृथ्वीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी आढळताना दिसतं. इन्क्लूड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर्स एक्सेट्रा. म्हणजे वायुचक्र जे आहे तर त्या वायुचक्रामध्ये कशाचा समावेश होतो, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड बाष्प इत्यादी घटक जे आहेत तर त्यांचा समावेश होताना दिसतो.
त्याच्या उलट बा सिडिमेंटरी सायकल, आता त्याला त्या ठिकाणी अवसादन किंवा भूचक्र म्हटलेले जमिनीच्या आतमध्ये आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी भूचक्र त्या ठिकाणी पाहता. त्याच्यामध्ये काय सांगितले, अँड ॲक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रिएंट्स मटेरियल इज फाउंड इन द सॉइल. मुख्य अजैविक पोषक द्रव्याचा संचयन जे आहे तर त्या संचयन पृथ्वीवरील असणारे जे काही मृदा, त्याला माती आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, अवसाद आणि अवसादी असणारे जे काही खडक जे आहेत त्याला काय म्हटलेले, सेडिमेंट अँड सेडिमेंटरी रॉक्स. काय सांगितलेले की अन ॲक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रिएंट्स मटेरियल इज फाउंड इन द सॉइल, सेडिमेंट, सेडिमेंटरी रॉक एक्सेट्रा ऑफ द अर्थ. या ठिकाणी मुख्य अशा प्रकारचे अजैविक पोषक द्रव्यांचं संचयन जे आहे तर ते पृथ्वीवरील असणारे काही सॉइल म्हणजे मृदा, त्याच्यानंतर सेडिमेंट ज्याला आपण त्या ठिकाणी अवसाद किंवा खडक त्या ठिकाणी म्हणताना येतो, पुढे दिलेलं आपला सेडिमेंटरी रॉक, त्यालाच त्या ठिकाणी अवसादी खडक जे आहेत तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते आढळताना दिसते. इन्क्लूड्स सॉइल कंपोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस एक्सेट्रा. हे जे काही सेडिमेंटरी सायकल जे आहे तर याच्यामध्ये लोह असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, जमिनीमध्ये इतर जे काही घटक जे आहेत तर त्यांचा समावेश त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. आता पुढे द गॅसियस सायकल इज स्पीडियर सायकल दॅन द सेडिमेंटरी सायकल. काय सांगितलेले, या ठिकाणी असणारे जे काही अवसाद चक्र जे आहेत तर ते अवसाद चक्रापेक्षा गॅसियस म्हणजे वायुचक्र जे आहे तर ते वायुचक्र वेगानं त्या ठिकाणी घडताना दिसते. उदाहरणार्थ पहा काय सांगितलेले, फॉर एक्झाम्पल इफ CO2 हॅज ॲक्युमुलेटेड इन एन एरिया इट इज क्विकली डिस्पर्स विथ द विंड आर ॲब्सॉर्ब्ड बाय द प्लॅन्ट्स. काय सांगितलं आपल्याला, अवसाद चक्र जे आहे तर त्या अवसाद चक्रापेक्षा वायुचक्र त्या ठिकाणी वेगानं घडतं. उदाहरणार्थ काय सांगितलं, एखाद्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर वाऱ्याच्या झोताबरोबर त्याचं लगेचच त्या ठिकाणी काय होतं नसते, विसरण त्या ठिकाणी होतं नसते, किंवा त्या भागामध्ये असणाऱ्या त्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतीकडून काय केलं जातं, कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडचं लगेच त्या ठिकाणी शोषण जे आहे तर ते शोषण त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर पुढे क्लायमेट चेंजेस अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्ट द स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दिस सायकल. Hence, various aspects of these cycles are extensively studied nowadays. पण काय सांगितलेलं आहे की हवामानामधला होणारा जो काही बदल त्याला म्हटलेलं आहे क्लायमेट चेंज. दुसरं आपल्याला सांगितलं ह्युमन ॲक्टिव्हिटी, मानवी असणाऱ्या ज्या काही क्रिया, या वेगवेगळ्या चक्रांची असणारे जे काही गती जे आहेत, स्पीड, इंटेन्सिटी, तीव्रता आणि असणारा जे काही इक्विलिब्रियम, संतुलन, यावर गंभीर परिणाम त्या ठिकाणी होतात. म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचा असणारा जो काही भर जो आहे तर तो भर त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे दिलं आपल्याला डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का पहा, द सायकल ऑफ गॅसियस अँड सेडिमेंटरी सायकल कॅनॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. या ठिकाणी वायुचक्र आणि अवसादन चक्र ही दोन्ही चक्र एकमेकांपासून त्या ठिकाणी पूर्णपणे वेगळी आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द गॅस इन द ॲटमॉस्फिअर अँड इन द फॉर्म ऑफ द कंपाऊंड्स लाईक नायट्रोजन ऑक्साईड इन द सॉइल अँड सिडिमेंट्स. पाहता काय सांगितलेले की नायट्रोजन जो आहे तर तो वायुरूपामध्ये आपल्याला वातावरणामध्ये आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईड हे जे काही असणारं ते काही संयुग जे आहे तर त्या संयुगाच्या रूपामध्ये तो मातीमध्ये किंवा मृदेमध्ये आणि आपल्याला सांगितलेल्या अवसादामध्ये सुद्धा मध्ये, अवसाद म्हणजेच काय तर त्या ठिकाणी खडक जे आहेत तर त्या खडकांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आढळतो. सिमिलरली कार्बन्स ऑकर्स इन द अबायोटिक फॉर्म्स मेनली इन कोल, ग्रॅनाइट, डायमंड, लाइमस्टोन एक्सेट्रा इन द अर्थ क्रस्ट अँड इन द फॉर्म ऑफ द कार्बन डायऑक्साईड गॅस इन द ॲटमॉस्फिअर. दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याचप्रमाणे कार्बन जो आहे तर तो अजैविक रूपामध्ये किंवा स्वरूपामध्ये मुख्यतः काय करतो, सो भूकवच जे आहे तर त्या भूकवचाच्या आतमध्ये असणारा तो काही दगडी कोळसा असेल, ग्रॅनाइट असेल, त्याच्यानंतर डायमंड, हिरा असेल, लाइमस्टोन म्हणजे चुनखडक जे आहे तर त्याच्यामध्ये आढळतो. त्याचबरोबर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो वायू रूपामध्ये त्या ठिकाणी आढळतो. आणि जनरली कार्बन इज प्रेझेंट इन प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर ए मच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट इज इन अ कोल.
सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कार्बनचं असणारं जे काय अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये असतं. येते पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पाहू. धन्यवाद.